श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. शिवमहापुराण सारामृत कथेचा 10वा भाग श्रवण करू. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, नमस्कार. भगवान महादेवाच्या भक्तांचं दिव्य चरित्र आपल्या कानावर जरी पडलं ना, तरी शास्त्रकार असं म्हणतात की थोर महात्मे होऊन गेले, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा. या दिव्य चरित्रातनं विशेष बोध प्राप्त होतो. काय तर आपणही जीवनामध्ये काहीतरी असं कर्म केलं पाहिजे की ज्या कर्मामुळे, ज्या भक्तीमुळे, ज्या ज्ञानामुळे, जे वैराग्य प्राप्त झाल्यामुळे आम्हाला भगवंताची प्राप्ती सहज होईल, सुलभ होईल, नव्हे नव्हे आमच्या जीवनाचं सार्थक होईल. अशी भक्ती करणारे अनेक भगवंताचे भक्त होऊन गेले. दक्षिण दिशेला देवगिरी प्रांतामध्ये भारद्वाज कुलात उत्पन्न झालेला सुधर्म नावाचा एक ब्रह्मवेत्ता ब्राह्मण अखंड भगवान महादेवाची आराधना करायचा. जे काही जीवनामध्ये कर्म आहे ना, ते सगळं भगवंतमय. असं म्हटलेलंच आहे शंकराचार्यांनी की आत्मा त्वं गिरिजामती सहचरा, प्राणा शरीरम गृहम, पूजा ते विषयोपभोगरचना, निद्रा समाधी स्थिती, संचार पदयो प्रदक्षिण विधी, स्तोत्राणि सर्वा गिरो, यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. जे काही कर्म करतोय भगवंता, तुझी आराधना आहे. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची अशी आराधना सुरू होती ना, असा ध्यास लागतो ना, बरोबर त्याच्या परिवारामध्ये सुद्धा आपोआप भगवंताच्या सेवेची उत्कट भावना निर्माण व्हायला लागतीच. अनेकांच्या मनामध्ये शंका असते की आम्ही कधीतरी देवदेव करायला लागलो तर आमच्या घरातनं आम्हाला विरोध होतो. मंडळी, प्रत्येक गोष्टीला समोरची व्यक्ती जबाबदार नसते किंवा प्रत्येक वेळेला परिस्थितीत जबाबदार नसते. तर कधी कधी आमच्या उत्कट भक्तीची सुद्धा परीक्षा आहे. आमचा भगवंतावर असलेला विश्वास हा सुद्धा कधीतरी परीक्षेला पात्र होतो. आणि जेव्हा परीक्षेला पात्र होतो तेव्हा ती परीक्षा तर आपल्याला द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय आमची भक्ती सिद्ध कशी होईल? आणि हो, आम्ही जेव्हा अंतःकरणापासून या गोष्टी करायला लागू ना, त्यावेळेला हळूहळू, एकदम नाही होणार, कदाचित पहिल्यांदी विरोध होईल. विवेकानंदांनी सांगितलंय त्याप्रमाणे पहिल्यांदी विरोध होईल, दुसऱ्यांदी मान्य होईल, आणि तिसऱ्यांदी जे मान्य झालंय त्याप्रमाणे आपल्यापेक्षाही अनेक जण भक्ती करायला लागतील. आपल्यापेक्षाही उत्कट भाव त्यांच्यामध्ये जागृत होईल. पण तोपर्यंत आपल्याला आपल्या भक्तीवर स्थिर राहणं गरजेचं आहे. या भूदेवाच्या सानिध्यामध्ये यांची पत्नी सुदेहा, तिलाही भगवंताच्या नामाची गोडी लागली. अखंड भगवंताचं नाम मुखामध्ये यायला लागलं. हे शिवशंकर भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. दोघांच्याही मुखामध्ये अखंड हे शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. अखंड नामस्मरण सुरू होतं, भगवंताचं चिंतन सुरू होतं. आणि मंडळी, भगवंताचं चिंतन असलं तरी
घरामध्ये दुःख नसेल असं आहे का? नाही. प्रारब्धानी केलेल्या कर्माचे फळ तर आपल्याला भोगावेच लागणार आहेत. भगवंताच्या चिंतनाचा प्रभाव की या दुःखाची जाणीव आपल्याला होऊ देत नाही. अनेकांना वाटायचं की दोघंही पती-पत्नी भगवंताच्या नामामध्ये रममान होतात, पण यांना यांच्या दुःखाची जाणीव का नाही? यांना दुःख काय होतं तर यांना अपत्य नव्हतं. अनेक मैत्रिणींनी या सुदेहाच्या मागे लागायचं आणि म्हणायचं की अगं तुम्ही एवढी भक्ती करता, एवढं भगवंताचं भजन करता, मग तुम्हाला मूलबाळ का होत नाही? हिने बघितलं अगं भगवंताच्या इच्छेने होईल ना, का नाही होणार? मंडळी, काळ पुढे पुढे चालला. मनामध्ये एकदा या सुदेहाच्याही आलं की आपल्या प्रारब्धात नसेल म्हणून काय झालं, आपल्या पतीला का बरं हे दुःख द्यायचं? म्हणून इने आपल्या पतीच्या मागे लागून आपली लहानी बहीण घृष्मा हिच्याशी विवाह करायला लावला. ज्या वेळेला विवाह ठरला त्यावेळेला या भूदेवानी आपल्या पत्नीला खूप समजावून सांगितलं की हे बघ सुदेहा, तुला आज बरं वाटतंय, पण कालांतराने जर तुझ्या बहिणीला अपत्य झालं तर ज्या बहिणीबद्दल तुला आज प्रेम वाटतंय त्याच बहिणीबद्दल तुझ्या मनामध्ये असूया निर्माण होईल. तुझ्या मनामध्ये आपोआप तिच्याबद्दल मत्सर निर्माण होईल. हिने बघितलं नाही नाही असं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, पण माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करा, निदान तुम्हाला अपत्य प्राप्ती होईल, मलाही आनंद मिळेल, आपलंही जीवन धन्य होईल. हिने खूप आग्रह करून भूदेवाला लग्न करायला भाग पाडलं. लग्न झालं. या घृष्मानी आपल्या बहिणीची आणि आपल्या पतीची दोघांचीही मनोभावे सेवा करावी. या सुदेहाने आपल्या बहिणीला महादेवाचं पार्थिव शिवलिंग पूजनाचं व्रत सांगितलं की हे बघ तुला संतती प्राप्ती व्हावी म्हणून किमान माझी इच्छा आहे की तू सुद्धा आमच्याबरोबर भगवान महादेवाची आराधना करावी. आपल्या बहिणीची आज्ञा शिरोधार्य मानून या घृष्मानी रोज 101 पार्थिव शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केली. षोडशोपचार पूजन करावं, भगवंताचं ध्यान करावं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपला दिवस व्यतीत करावा. भगवंताच्या कृपेमध्ये जीवनाचा एक एक दिवस पुढे पुढे सरकत होता. भगवत कृपा प्राप्त झाली आणि कालांतराने या घृष्मेने एका उत्तम अशा धर्मशील, सुशील, गुणवान, सौभाग्यवान अशा पुत्राला जन्म दिला. पुत्रप्राप्ती झाली, घरामध्ये आनंद निर्माण झाला. पण मनामध्ये म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे सुदेहानी भविष्य सांगितलंच होतं की हे बघ सुदेहा तुझ्या मनामध्ये आपोआप ईर्ष्या निर्माण होईल, तेच झालं. जसं जसं आपल्या बहिणीच्या मांडीवर बाळ खेळायला लागलेलं पाहिलं तसं तसं हिच्या मनामध्ये आपोआप मत्सर निर्माण व्हायला लागला. मनातला मत्सर दाबतीये, प्रयत्न करतीये की आपल्या मनामध्ये अशी असूया निर्माण होऊ नये. यालाही बराच काळ गेला. अहो त्या मुलाचं लग्न सुद्धा झालं. मुलाचं लग्न झालं, घरामध्ये सून आली, पण हिच्या मनामधला मत्सर काही कमी होईना. शेवटी एक दिवस टोकाचं पाऊल उचलल्या गेलं. या सुदेहानी आपल्याच मुलाचे मध्यरात्री सुरीच्या साह्याने तुकडे तुकडे करून प्राण घेतला. मारल्या गेलं, आपल्याच मुलाला मारलं. मला सांगा, खरं म्हणजे हिला पूर्वकल्पना दिलेली होती पतीने, पण मनातला मत्सर काही कमी होईना. शेवटी मुलाचा प्राण घेतला गेला. प्राण घेतला, मुलाचे तुकडे तुकडे केले आणि या मुलाचे तुकडे करून ज्या ठिकाणी रोज 101 पार्थिव शिवलिंगाची पूजा करून ज्या तलावामध्ये ही घृष्मा हे महादेवाचे पार्थिव लिंग विसर्जन करत होती, त्याच तलावामध्ये हिने हे तुकडे नेऊन टाकून दिले. तुकडे टाकून दिले, घरी येऊन झोपून राहिली. ब्राह्म्य मुहूर्त झाला. घृष्मा उठली. नित्याप्रमाणे हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. मुखाने नामस्मरण सुरू होतं, हाताने आपलं आपलं कर्म चालू होतं. घृष्मा उठली, भगवंताचं नामस्मरण करत सुदेहाही उठली.
भगवंताचं नामस्मरण करत करत सुधर्माही उठला. हिच्या मनामध्ये आपण केलेल्या कर्माबद्दल थोडी सुद्धा दुःखद भावना नव्हती. उलट हिच्या मनामध्ये आनंद होता. सगळे उठले, आपापल्या कामाला लागले. सून उठली आणि कर्कश ओरडायला लागली. का? कारण तिच्या बाजूच्या अंथरुणावरती रक्ताचं थारोळं होतं, मांसाचे तुकडे होते. आपला पती कुठे गेला म्हणून आक्रोश करायला लागली. हिचा आक्रोश ऐकून सुधर्मा धावत धावत आला. पाठीमागून सुदेहाही आली. मोठमोठ्याने रडतीये, आक्रोश करतीये, आपल्यालाही खूप दुःख झालं असं दाखवतीये. पण ते तिचं नाटक होतं. मनात तिच्या आनंद झाला होता. आतापर्यंत मनामध्ये जी मत्सराची आग होती ती शांत झालेली होती. मोठमोठ्याने नाटकं करून रडतीये, पण सून मात्र रडत रडत घृष्माजवळ गेली. घडलेला वृत्तांत सांगितला. आपल्या पतीचं झालेली दुःखद घटना सांगून रडतीये, आक्रोश करतीये. पण घृष्मा अजिबात विचलित झाली नाही. हातामध्ये पार्थिव शिवलिंग तयार करणं सुरू होतं. तिने आपलं हातामधलं काम सुरूच ठेवलं. भगवंताचं नामस्मरण सुरूच ठेवलं. कानावरती बातमी पडली, आपल्या पुत्राचे तुकडे झालेत कळालं, आपल्या पुत्राची हत्या झाली कळालं. पण तरीही यत्किंचितही विचलित न होता हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. भगवंताबद्दल आनंद, प्रेम, उत्कट भावना तशीच जागृत होती. आणि अंतःकरणाच्या भावनेनी म्हणते, देवा तूच मला पुत्र दिला, तुझ्याच कृपेने पुत्र प्राप्ती झाली. या पुत्राचं रक्षण करणं सर्वथैव तुझ्यावरती सोडलेलं आहे देवा. नामस्मरण सुरू होतं. हातामध्ये शिवपूजनाची तयारी सुरू होती. शिवपूजन केल्या गेलं, भगवंताचं नामस्मरण केल्या गेलं. आणि नेहमीप्रमाणे शिवलिंगाचं विसर्जन करण्यासाठी ही घृष्मा तलावाच्या काठावरती गेली. तलावामध्ये जिथे रोज विसर्जन केल्या जायचं त्या शिवलिंगाचं विसर्जन करून ही घृष्मा पाठीमागे फिरली. आणि पाठीमागे फिरली तो काय चमत्कार, तलावाच्या काठावरती मुलगा उभा होता. किती आनंद झाला असेल. जे दुःख पदरामध्ये होतं ते दुःख पचवून भगवंताची सेवा करणं इतकी सोपी गोष्ट नाही मंडळी. अहो, सुख मिळालं तर देवाबद्दल प्रेम वाटणं साहजिक आहे, पण दुःख मिळाल्यानंतर सुद्धा प्रेम वाटणं हे भाग्याचं लक्षण आहे. हे इतक्या सहजासहजी घडत नाही. हे इतकं सहज जीवनामध्ये आपण तुकाराम महाराजांचं वाक्य ऐकलंय की तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये. आपल्या पूर्वपुण्याईनी हा सगळा योग जुळून येतो जो घृष्मेच्या जीवनामध्ये आला. मुलगा समोर पाहिला, आनंद झाला. दोघांनी मिळून भगवान महादेवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हिच्या भक्तीचा, भावाचा उद्रेक पाहून भगवान महादेवाची स्वारी त्याच तलावाच्या काठावर प्रगट झाली. भगवान महादेवानी बघितलं, घृष्मा तुझ्या भक्तीला प्रसन्न झालोय, तुझ्या सवतीने तुझ्या मुलाचे तुकडे केले, तिला दंड देण्याची इच्छा आहे. त्यावेळेला हिने बघितलं, देवा असं होता कामा नये. का? मी ऐकलंय अपकारेषु यश्चैव ह्युपकारं करोति वै. जो आपल्यावरती अपकार करतो, आपलं वाईट चिंतन करतो, त्याच्याबद्दलही मनामध्ये उपकाराची भावना ठेवणं, तस्य दर्शनमात्रेण पापं दूरतरं व्रजेत. अशा महापुरुषाच्या दर्शनाने पतितसुद्धा पावन होतात. प्रभो, जर एवढा अधिकार आहे की अपकारा करणाऱ्यावरती उपकार करणं, तर माझी इच्छा आहे की नाही, आपण तिला मारू नये. ती माझी मोठी बहीणच आहे. तिच्या कृपेने तर आपली कृपा मला प्राप्त झाली, तिच्या आशीर्वादाने तर आपली भेट मला झाली. आपण तिलाही दर्शन देऊन कृतकृतार्थ करावं. आणि ज्या ठिकाणी प्रभो आपण प्रगट झालात ना, एक माझी इच्छा आहे की याच ठिकाणी आपण आपल्या अंश रूपाने आपलं वास्तव्य करून येणाऱ्या भाविकांचं सुद्धा कल्याण करावं, भाविकांचं सुद्धा मनोरथ पूर्ण करावं. भगवान महादेवानी हिच्या प्रार्थनेला, हिच्या विनंतीला मान देऊन ज्या ठिकाणी हिने आराधना केली
त्याच ठिकाणी आपलं घृष्णेश्वर नामक ज्योतिर्लिंग स्थापन केलं. ज्या तलावामध्येही या शिवलिंगांचं विसर्जन करत होती तिथे शिवलिंगाचं आलय म्हणून शिवालय नावाने प्रसिद्ध तो तलाव झाला. ते सरोवर शिवालय नावाने प्रसिद्ध झालं आणि इनी स्थापन केलेल्या भगवान महादेवाचं ज्योतिर्लिंग हिच्याच नावाने घृष्णेश्वर नावाने प्रसिद्ध झालं. आजही या ठिकाणी जो कोणी श्रद्धेने, प्रेमाने, भक्तीने नतमस्तक होऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू इच्छितो त्याच्या जीवनाचं कल्याण आजही भगवंताच्या कृपेने निश्चित होतंय, पुढेही होत राहील. फक्त सद्भाव महत्त्वाचा आहे. हा सद्भाव जागृत व्हावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आणि या कथेला अल्पविराम देण्याचा प्रयत्न करायचा. जय जय रघुवीर समर्थ. आणि हो श्रोते हो, येणाऱ्या हरतालिकेनिमित्त भगवंताचं पूजन आपण कशा प्रकारे करावं, षोडशोपचार राजोपचार पद्धतीने हे पूजन आपण कसं करावं, या पूजेचा विधी उद्या विशेष भागामध्ये प्रसारित केला जाईल. जास्तीत जास्त भाविकांनी या हरितालिका पूजनाचा लाभ घ्यावा ही आपणा सर्वांच्या चरणी मनःपूर्वक विनंती. जय जय रघुवीर समर्थ. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक भाविकांनी इच्छा प्रगट केली की आपण शुक्रवार, शनिवार, रविवार आपल्या कथेचे भाग प्रसारित करत होतो, तर उरलेल्या 4 दिवसातसुद्धा भगवंताची कथा श्रवणाकरता मिळावी एवढ्याकरता मंगळवारपासून आपण ही कथा श्रावण महिना संपेपर्यंत रोज श्रवणाकरता उपलब्ध करून देणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.